नमस्कार. मी सदाशिव बापट, चिपळूण. निसर्गोपचारक आहे मी आणि माझे आहार चर्चामध्ये अनेक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. हा भाग माझा थोडा संशोधनपर असा आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला आरारोट सत्वाविषयी माहिती सांगणार आहे. हे आरारोट सत्व कसं बनवतात, त्याची झाडं कशी असतात, या संबंधीचा 2 व्हिडिओ यापूर्वी तुम्हाला मी पाठवत आहे, आजच पाठवणार आहे ते, आणि त्याच्यानंतर ही माझं प्रक्षेपित करणार आहे. आरारोट सत्व हे पूर्वजांनी शोधलेलं एक अप्रतिम असं अमृत द्रव्य आहे. या द्रव्यामुळे माणसाची भूक भागते आणि नुसती भूक भागत नाही, तर ते औषधी असं एक गुणधर्म असलेलं एक सत्व आहे. या सत्वाचं मी अनेकांना देत होतो पूर्वी, पण आता त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की ते सत्व नीट वापरलं जात नाही. म्हणून मी आता तू रेडी टू ईट, म्हणजे आता ते मी ते दिलेलं सत्व असेल ते सत्व तुम्ही 1 चमचा, आपण कांदापोहे खातो तो 1 चमचा घ्यायचं, 50 ml म्हणजे 1 कप पाण्यामध्ये ते थंड पाण्यामध्ये विरघळवायचं. पहिल्यांदा 1-2 मिनटात ते विरघळतं ढवळल्यावर, आणि नंतर ते मंद गॅसवर ढवळीत बसावं. ते घट्ट झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा कप, 1 कप किंवा 1.5 कपसुद्धा दूध घालता येतं, आणि मग ते दूध घालून उकळलं की मग ते आपण एन्जॉय करू शकतो. आता त्याच्यामध्ये कोणकोणते औषधी गुणधर्म आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये किडनीचे सगळे ट्रबल दूर करण्याचे सामर्थ्य आहे. किडनीला काय काय ट्रबल होतात, स्टोन होतो, कोणाला किडनीला आग म्हणजे लघवीला आग होते, किंवा किडनीमध्ये काय म्हणतात त्याला जंतुसंसर्ग होतो, आणि मग त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. तर ते दूर करण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. त्याशिवाय चयापचय, आपण जे अन्न खातो ते अन्न पचवण्याची क्रिया ही ती वेगाने करू शकते. याला कारण असं आहे की याच्यामध्ये विटॅमिन B2 आणि B3 ही जी विटॅमिन नैसर्गिकरित्या दुसऱ्या कोणत्याही पदार्थामध्ये नाही आहे, ती ह्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे चयापचय क्रिया चांगली होते. त्यानंतर त्याच्यामध्ये रोगप्रतिरोधक तत्व आहे, अँटीऑक्सिडंट ते आहे, पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब किंवा हार्ट अटॅक रोधक असं याचा गुण सांगितलेला आहे. फायबर त्याच्यामध्ये असल्यामुळे भूक लागत नाही. हे तुम्ही एकदा जर 1.5 कप किंवा 2 कप म्हणजे 100 ml ते 200 ml घेतलं तर 4 ते 5 तास तुम्हाला पुढे भूक लागणार नाही. आणि ही भूक न लागल्यामुळे शरीराची मागणीच कमी झाल्यामुळे साहजिकच वजनावर परिणाम होतो. त्यामुळे ओबेसिटी हा जो आजार आपल्याला त्रास देतोय याच्यावर अत्यंत परिणामकारक असा आहे. फक्त त्याची घ्यायची पद्धत अशी आहे की ते घेतल्यानंतर भूक लागली नाही तर खायचं नाही, असं एक त्याला तत्व सांगितलं जातं. त्यानंतर मॅग्नेशियम, आयर्न, झिंक यासारखी अनेक औषधी गुणधर्म असणारी अशी मूलद्रव्य याच्यामध्ये आहेत. त्याचा उपयोगही वजन कमी करण्यासाठीच होत असतो. आता हे बनवण्याची पद्धत मी मगाशी तुम्हाला सांगितली, त्या पद्धतीत आपण ती बनवू शकतो. ते अँटी ॲलर्जिक आहेत, म्हणजे ज्यांना कोणत्याही नाही कोणत्या प्रकारची ॲलर्जी असते अनेकांना, आणि ती उमगत नाही, शोध लावला तरी शोध लागत नाही. तर हे तुम्ही जर सूप आठवड्यातनं 1 दिवसाआड असं घेतलं नियमितपणे, 1 दिवसाआड घ्यायचं, तर साधारण महिनाभरामध्ये आपल्याला लक्षात येतं की आपली ॲलर्जी जी काय प्रतिक्रिया आहे ती निघून जाते आणि आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. तर याची साधारणपणे बाजारात मिळणारं जे सत्व असतं त्या सत्व काही दुकानामध्ये अगदी 70 रुपयापासून ते सत्व मिळतं. पण माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिसळून ते देतात, कारण त्याची किंमत मेडिकल स्टोअर्समध्ये किमान 3200 रुपयाच्या पुढे आहे. आता मी जे देतो ते 2500 रुपयापर्यंत मी देतो, पण ते 100 ग्रॅमच्या पॅकमध्ये किंवा 150 ग्रॅमच्या पॅकमध्ये मी असं देतो की 150 ग्रॅमचं पॅक असेल तर 1 महिना आपल्याला ते पुरतं, आणि त्याचे चांगले परिणाम असतात. साधारण त्याची किंमत 300 रुपयापर्यंत होते. हे आरारोटाचं झाड. आरारोट ही औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बुंदाशी हे असे आरारोट लागतात. असे स्वच्छ असतात, हे बघा असे असतात, आणि हा
हा भाग त्याचा, ह्याच्यावर ही अशी पांढरी खवलं येतात. ती खवलं काढली की असा हा ढीग त्याचा तयार होतो पानांचा. आणि हे असे सोललेले मुळे, हे बघा, हे असं काढलं, काढायचं, असे हे मुळे काढतात. आता याचं सत्व काढायची जी पद्धत आहे ती म्हणजे हे जे मुळे आहेत या टबमध्ये ठेवलेले, ते मुळे बारीक करून ते मिक्सरला लावावे लागतात. आणि मिक्सरमध्ये काढल्यानंतर ते पाण्यात टाकले की यातलं जे सत्व आहे ते सगळं जमिनीवर बसतं, खाली पाण्याच्या तळाशी बसतं. काल जो आपण अरारोट बघितला तो आता हे इथे धुणं चालू आहे. आणि धुतल्यावर असे स्वच्छ पांढरे होतात. ते झाल्यानंतर इथे त्याचे असे तुकडे केले जातात. हे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आणि हे तुकडे या मशीनला घालतात. हे बघा, या मशीनवर ते तुकडे घातले जातात. त्याची अशी स्मॅश केलेली पावडर तयार होते. असं होतं, हे बघा, असं स्मॅश होतं हे. आणि हे स्मॅश केल्यानंतर मग ते पाणीने ह्या फडक्यावर गाळायचं. आणि गाळून झालं की ते असं संथ पाणी ठेवलेलं आहे. हे संथ असं पाणी राहिलं की मग त्याच्या तळाशी हे असं सत्व बसतं. हे सत्व जे आहे त्याला पाण्याचा, बघा, थोडासा अंश पाण्याचा शिल्लक आहे, पण ते असं केलं तरी ते पडत नाही, ते घट्ट होतं. हे बघा, पूर्ण घट्ट झालं, पाणी निघून गेलं आतलं. आता पाणी नाही शिल्लक. आता हे ड्रायरला घातलं, सुकवलं ते की सत्व तयार झालं. हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण तो लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. धन्यवाद.